कोकणामध्ये सध्या सरींवरती पाऊस बरसतो आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचे चित्र कसं राहील हे आपण आज TV9च्या वेब एक्सप्रेसमधून जाणून घेऊया। नमस्कार, TV9च्या वेब एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। मी मनोज लेले। कोकणात सध्या समाधानकारक पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। पुढच्या 3 दिवसांसाठी कोकणात या ठिकाणी येलो अलर्ट असणार आहे। हवामान विभागानं या ठिकाणी पुढचे 3 दिवस कोकणासाठी येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। एकंदरीत जर बघितलं तर कोकणात सध्या सरींवरती पाऊस बरसतो आहे। नदी क्षेत्रामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे। सकाळी या ठिकाणी दमदार पावसाच्या सरी कोकणामध्ये कोसळताना पाहायला मिळाल्या। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जूनपासून आजपर्यंत एकूण 57% एवढा पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। पुढचे 3 दिवस हे कोकणासाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण का 3 दिवसामध्ये देखील या ठिकाणी सरींवरती पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे। सध्या नदी क्षेत्रामध्ये दमदार पाऊस होतो आहे, त्यामुळे सगळ्याच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। खास करून खेडमधील जगबुडी नदी सध्या इशारा पातळीच्या वरती असलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीत जर बघितलं तर सध्या पावसाचा जोर हा सरींवरती पाहायला मिळतो आहे। सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 39 मिलीमीटर इतका पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। पुढचे 3 दिवस कोकणासाठी येलो अलर्टचे असणार आहेत आणि त्यामुळं पुढच्या 3 दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी सरींवरती पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।